हरिओम. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात हे बदल घडतात. कधी विचार केलाय का? जेव्हा सर्व काही असूनही अपूर्ण कशाची तरी कमी वाटते, मन अगदी दिव्य शक्तीकडे ओढू लागते. जर तुमच्या आयुष्यात असे काही घडत असेल तर एक क्षण थांबा. कदाचित ही स्वामी समर्थांच्या प्रेमाची पहिली चाहूल असू शकते. गुरु शिष्याची परीक्षा घेतात, त्यास तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. अनेक भक्तांना प्रश्न पडतो, आम्ही भक्तीत पात्र आहोत की नाही? गुरुकृपा झाली हे कसे ओळखायचे? आपले रोजचे नित्य कर्म करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चा करतो, देवासमोर नतमस्तक होतो, ह्या सगळ्याचा परिणाम देहबोलीवर, वाचेवरती, विचारावरती होत जातो आणि त्यातूनच एक व्यक्ती म्हणून घडतो. आपण केलेली उपासना चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते. काय घ्यायचे, काय सोडायचे, योग्य संधीचे सोने करणे म्हणजे जीवन यथांग होणे. माझ्या मते तर हीच गुरुकृपा आहे. गुरुकृपा ही एखादी वस्तू नाही की ती मिळाली की आपल्याला आपल्यासोबत आपले गुरु असल्याची जाणीव आहे. आपल्या मनात सद्गुरु देवाचे नामस्मरण येणे, दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होणे, घरातील आपले कर्तव्य पार पडणे, दुःखी माणसाची जाणीव होणे, ही सुद्धा गुरुची कृपाच आहे. गुरुकृपा हा एक अनुभव आहे. ती आपल्या मनावर फुंकर घालत असते. कोणीतरी सतत आपल्यासोबत आहे, काळजी घेतोय, यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. ही एक भावना म्हणजेच गुरुची कृपा आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत, संकटातून मार्ग निघतायत ना, अडचणी दूर होत आहेत, ही गुरुचीच कृपा आहे. आपली रोजची पूजा, मानसपूजा चालू ठेवावी. आपण गुरुला क्षणभर सुद्धा विसरायचे नाही. तेही आपल्या भक्ताला विसरत नाही. ते आहेत म्हणून आपण आहोत याची जाणीव ठेवावी. आपल्याला कशाची भीती नाही. ती गुरुकृपा एकदा त्यांच्यावर वरदहस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाहीत. त्यांचे बोट धरून तेही नेतील तिथेच जायचं आहे. ते या विश्वासाने पुढच्या आयुष्यात मागे क्रम होत नाही. गुरुकृपा म्हणजे थेट बोट धरून त्यांचं चालायचं आहे. तर स्वामी भक्तांनो, स्वामी अशाच पद्धतीने स्वामी आपल्यावरती कृपा होणार असल्याचे संकेत देत असतात. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.